महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। लिलावातील वाळू विक्रीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन। गोरगरिबांसाठी जप्त वाळूचा लिलाव, जप्त वाळू हराशी घेणाऱ्यांनी गरिबांना कमी दरात वाळू देण्याचे तहसीलदारांचे आवाहन। श्री क्षेत्र माहूर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी 9 महिन्यांमध्ये धडाकेबाज कारवाया करत वाळू चोरी करणारी तब्बल 33 वाहने जप्त करून त्या माध्यमातून लाखोंचा दंड वसूल केला असून वाळू चोरी शून्यावर आली आहे। वाळू तस्करांनी जमा केलेल्या नदीकाठावरील वाळू साठ्याचा लिलाव करून चोलेपेंट आणि पडसा या ठिकाणी दिनांक 13 पासून सुरू करण्यात आलेल्या नागरिकांनी कमी दराने होत असलेल्या वाळू विक्रीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे। शासनाकडून वाळूघाटांच्या हराशीचे कार्य विचाराधीन असून यामुळे मात्र घरकुलधारकांना याचा लाभ होणार असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्करांनी नदी पात्रावर वाळू चोरीच्या उद्देशाने जमा केलेल्या वाळूवर या ठिकाणी जप्ती करून सदरी गोरगरिबांना त्याचा फायदा व्हावा, त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्याकडे प्रस्ताव पाठवले। या दरम्यान चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात येत होत्या, त्यामुळे गोरगरीब तथा घरकुलधारकांचा विचार करून सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तत्काळ लिलाव जाहीर करून जप्ती घेणाऱ्या वाळूचे लिलावात बोली मंजूर करून त्यांना स्वस्त दरात गोरगरिबांना वाळू विक्री करण्याचे आदेश दिल्याने या ठिकाणी चेलेपेंट आणि पडसा या ठिकाणी स्वस्तात वाळू विक्री सुरू करण्यात आली आहे। दिनांक 13 रोजी मौजे लिंबाळा शिवारात जप्त वाळूचा लिलाव विनायक मुसळे यांनी दिला, तर पडसा येथील लिलाव इम्रान नवाब शेख यांनी दिला आहे। त्यामुळे वाळूसाठे हराशीमुळे नागरिकांना आता आणखी स्वस्त दरात वाळू मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाळू उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे। दिनांक 13 रोजी वाळू साठ्यांचा लिलाव होऊन विक्री सुरू झाल्याने तहसीलदार किशोर यादव यांनी तलाठी गावंडे, कोतवाल, चालक शेडमाके यांच्यासह विक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पावत्या चेक करत मजुराद्वारे वाहनात वाळू भरत असल्याची खात्री केल्याने नागरिकांनी या ठिकाणी स्वस्त दरात वाळू उपलब्ध झाल्याने आनंद व्यक्त केला आहे। माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील 110 ब्रास जप्त रेतीसाठीचा लिलाव झालेला आहे व सदरील लिलावधारक यांना 13 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत हा जप्त रेतीसाठ्यातून वाळू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे। लिलावधारक यांच्याकडून सर्व अटी शर्तीचे पालन करून सदरील वाहतूक करण्यात येत आहे व बैठे पथक यासाठी बैठे पथकही स्थापन करण्यात आलेलं आहे। तलाठी, नायब तहसीलदार यांच्या वेळोवेळी भेट देऊन पावत्या तपासण्याचे काम चालू आहे।